ही गाडी ना, ही ड्रीम गाडी माझी. हिला ना मला पूर्ण कॅरेवन करायचं आतमधनं. मला सांगायचं नव्हतं की माझं ड्रीम काय आहे ती, मला सांगायचं नव्हतं बरं का, पण तोंडात निघलं ती गाडी चालायला गेली आहे. बाई हे गिर जायगा. मी आणि हार मानन, कोणी कोणी विचार केला होता की मी हार मारलो म्हणून. मी असा आहे का नाही, मी असा आहे भाऊ. हां, हे नवीन स्टाईल आहे आपली. तू गाडी इथं पुढे हात लावायचा नाही माझ्या गाडीला. पहिल्यांदा रायगडला आलो. ही माझ्या पाठीमागचा रायगड आहे भावांनो. शपथ, रायगड आहे माझ्या पाठीमागं. ही ताक आहे, ही ताक आहे, पुऱ्या आहे त्या, आणि पंचपक्वानाचं जेवण आणि AC रूम. भाऊ अजून काय पाहिजे सांगून द्या. आता गॉगल लावायची वेळ आहे. आता सध्या तुमचा गणेश भाऊ वाघ आहे, वाघ. रायगड लावतो. 10 मिनिटापूर्वी आठवण केली होय ना. ज्या माणसांच्या मी मनापासून आठवण करत होतो, एक फॅमिली मेंबर समजत होतो, कायमचा मी लाईक फॉलो करतोय, पण तो माणूस साक्षात भेटला ना, देव भेटल्यापेक्षा जास्त वाटत. हर हर महादेव मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम रायगडच्या पाठीमागं लगभग 10 किलोमीटर पाठीमागं आहे. आणि स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. माझी तब्येत 2 ते 3 दिवस झालं खराब आहे. मला माहीत नाही मला काय झालं, म्हणजे मला वाटत नाही कुठनं विटनेस पण आला वाटत नाही मला काय झालं काहीच वाटत नाही. आज आपल्याला निघायचं आहे श्रीमंत रायगडच्या दिशेनं. अरे आज आपल्याला निघायचं आहे रायगडच्या दिशेनं, आपल्याला आज निघायचं आहे. आणि रस्त्यावर अजून आंघोळ वगैरे काय सुद्धा केलेलं नाही मी. आणि माझ्यासंग एक झाला आहे प्रॉब्लेम असं झाला आहे का नाही, मी तुम्हाला दाखवतो काय झालं आहे ती. तर हे मी आहे बरोबर का, सांगतो मला बघा. आणि सध्याला ना मला माहीत नाही काय झालं ती. 3 ते 4 दिवस झालं मला एवढं जास्त घाम येतो का नाही, माझी जिंदगीत तर एवढा घाम कधी आलेला नाही. आणि आपण असं म्हणू शकत नाही की बाबा हे गरमी त्यामुळं घाम येतोय. हे गरमीचा ह्याचा काय संबंध नाही. हे बघा का, मी अजूनसुद्धा पूर्ण वाला आहे घामानं, पूर्णपणे मी घामानं वाला आहे रात बरोबर. आणि माहीत नाही असं कशामुळे होतं आहे ती. आणि काल रात्री पण काय झालं तुम्हाला दाखवू का. हे बघा बघा, काल रात्री झोपच तर ठीक होतं. झोपल्याच्या नंतर ना रात्रीच्याला 12-1-2च्या पुढं ही बघा बघा स्लिपिंग बॅग बघा पूर्ण ओली बघा, हिथनं वरपर्यंत पूर्ण स्लिपिंग बॅग ओली. ही कशामुळे ओली आहे, माझ्या घामामुळे समजी ओली ना. मला माहीत नाही काय झालं मला ती. मी तरी पण धाडसानं ब्लॉग करतो आहे की मला माहीत नाही मला काय ते. मला असं वाटतं ना कधी कधी की राव माझं जीवन संपत आलं आहे, मला असं वाटतं कधी कधी. बस जाऊ दे ह्या समजा गोष्टी, आंघोळ करू पुढं निघायचं आहे मला. आणि माहीत नाही काय झाली तर राव, म्हणजे एवढी बेकार अवस्था नाही झाली कधी. मी काल रात्रीच्याला 10 वाजता झोपलो या, आणि मला 4:30ला उठत होतं. 4:30ला उठलो पण व्हिडिओ मला ब्लॉग एडिटिंग करत होता, ती उचला मला एडिटिंग करणं झालेलं नाही. मी झोपलो आणि डायरेक्ट 6:30 वाजता मी उठलो. म्हणजे एवढं बेकार नाही मला काही झालं. मला माहीत नाही काय झालं ती, पण झालं आहे काहीतरी मला. हे बघा मला प्रॉब्लेम झाला आहे, मला काहीतरी एकदम भयंकर एकदम मोठा प्रॉब्लेम झाला आहे. मला असं वाटलं लागलं आहे घाम यायला मला सुरू झाला. थंडी टेम्परेचर नॉर्मल आहे, गरमी नाही ना काय नाही तरी सुद्धा मला एकदम असं उकळल्यागत व्हायला लागले. मला माहीत नाही काय झालं ती तो. आणि तुम्हाला दाखवतो आता घाम किती येतं. मी आत्ताच तुम्हाला मी लिहून देतो ही गोष्ट, तुम्हाला मी आता बोलून दाखवतो. आता मी रायगडकडल्या साईडला जाताना सायकल घेऊन थोडं बाहेर निघू द्या, आणि 1 किलोमीटर सायकल घेऊन जाऊ द्या. मला फक्त तुम्ही घाम बघा काय, मला नुसता घाम बघा तुम्ही किती तुझी, मी तुम्हाला घाम दाखवतो. पण त्याआधी आता मी आंघोळ करून घेतो, आपलं पुढं पण निघायचं या. तर चला बघू काय होतं ती. आज रायगडपर्यंत जाऊया. मी जसं मला माहीत नाही राव, मी हे समोरचं रायगड आहे. मी जसं रायगडकडे निघालो ना तसं मला असं वाटतं ना, मला थांबवतं आहे कोणतरी असं मला वाटायला लागलं. थांबवतं असं वाटायला लागलं कोणीतरी मला, असं मला वाटायला लागलं. खरं सांगतो मी, म्हणजे मी बघितलं महाबळेश्वरमधनं जसं खाली उतरलो का नाही, तसं मला खूपच जास्त ही व्हायला लागलं आहे. काय म्हणते ती एकदम असं वाटतं वळून धरलं आहे मला, असं वाटतं कोणतरी. आता मी 4 दिवस झालं महाबळेश्वर 70 किलोमीटरच्या आसपास आहे फक्त इथनं महाबळेश्वर. 70 किलोमीटर यायला मला 4 ते 5 दिवस लागावं शक्यच गोष्ट नाही. मी दिवसाला 275 किलोमीटर दिवसाला अंतर काढतो भावानं मी, जर प्लेन हायवे असेल तर. आणि सध्या मला अशी परिस्थिती झाली का नाही, 70 ते 80 किलोमीटर 5 दिवस झालं चालतो मी, शक्यच नाही. मला हमखास काय नाही काहीतरी झालेलं आहे. मला माहीत नाही काय झालं ती, पण झालं आहे मला काहीतरी. टेंट काढलेला आहे. आता सध्याला आपल्याला पुढं निघायचं आहे. मेन गोष्ट मला डोळे बघू द्या. ओके हां, आज तर तब्येत खूप जास्त खराब आहे. बहुतेक आज अटॅक येऊ शकतो मला, खरं बोलतो मी.
मला भ्या वाटत नाही मला म्हणजे मी एक तुम्हाला सांगतो मी असा माणूस आहे का नाही, मी असा माणूस मरण समोर आलं ना तरीच मी म्हणून चल साहेब टाळी वाजत बसून मी असा माणूस आहे. मी भेट नाही कोणी बापाला माझं असं आहे. हे बघा हे तुम्हाला दिसून जाईल. हे बघा हे आहे ना, हे आपल्याला नव्हतं. तुम्हाला माहिती तुम्ही पहिल्यापासून बघता तुम्हाला माहिती आहे का, हे गोष्टी आपल्याला नव्हत्या काही. हे आहे ना, हे आपल्याला नव्हतं. आणि केव्हा इथं माहिती आहे का, ज्यावेळेस माझ्यावर जेव्हा कुणी नजर लावल, ज्यावेळेस माझ्यावर कुणी काय लिंबू ही फिरवलं ना, त्यावेळेस बघा ही योगा असं होतं. ही मला आणि ही मला आता झालेलं आहे. आणि मला घाम प्रचंड येतो. हे बघा एकदम वातावरण बघा किती भारी वातावरण आहे. उकडत नाही काय नाही पण घाम येतोय भाऊ. पण सायकली बसू द्या, मग मी तुम्हाला दाखवतो खरा घाम कशाला म्हणते ती. आणि मी पण दाखवतो ह्या घामाला जगायचं कसं. हॉटेल पाठीमागनं 4 लिटर पाणी घेऊन पुढे जाणार नाही भाऊ. 4 लिटर पाणी घेऊन दनादन पाणी प्यानं दनादन बाहेर काढणं असा माणूस आहे मी. सॉरी दादा थोडं मी चुकीचं काहीतरी बोललो असं माफ करा मला, कारण मला काही भान नाही सध्याला की त्यामुळे माफ करा. समजी माझी पॅकिंग झालेली आहे. आता काय करते, सायकल लावायची ही खुर्ची त्यांच्या जेवणाची, तिथनं 1-2 पाण्याच्या बाटल्या घ्यायचे. ते एक पाणी बॉटल घेतलेली आणि त्या संगच एक कोण घेतलेला आहे. आता ही काय मी खाणार नाही. आता सकाळ प्रवासाला सुरुवात. हर हर महादेवा या अंबाबाईच्या नावानं चांग भलं. सायकल रस्त्यात उभा केली मी आणि इकडे साईडला ना मला एक हॉटेल दिसलं या, तिथं नाश्ता मिळेल असं वाटतं मला. त्या रुमाला घेतो मी. टोटल काजूची शेती भाऊ, पूर्ण काजू. मी तर काजू समोर पहिल्यांदा बघतो. हे बघा वडापाव खात नाही पण आज खातो, कारण की घाटात होता. इथनं 10 किलोमीटर शिवाय हॉटेलच नाही, त्यामुळे हेच खातो. आणि पार्सल पण घेतो त्यांना. वडापाववाले मामानं सकाळ काय केलं सांगतो तुम्हाला. माझ्या शेजारी एक माणूस बसला होता वडापाव खात, त्यानं एक चहा घेतला आणि 2 वडापाव घेतले बरं का. तर एकूण 30 रुपये घेतलं. मी नुसतं 2 वडापाव घेतले तर माझ्याकडून 30 रुपये घेतलं. ह्याचा अर्थ तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, भानगड काय आहे नेमकी. नक्की सांगा कमेंट करून, मी कमेंट वाचायला तयार आहे. पण मग मला बरं वाटायला लागलं या, म्हणजे मन स्थितीत राहायला लागले थोडं, त्यामुळे बरं वाटतंय. ऊन कमी आज. वा रोप का नाही गेलो असतो आपण. अहो नाही जातो असंच. चढत आहे ना आता. जाईल मी आरामात जाईल, काय अडचण नाही. भाव म्हणतोय रोप वगैरे काय असेल तर बांधा गाडीला, सायकल त्याला वडत घेऊन. या म्हणलं तसं काय नको म्हणलं. परिस्थिती भयंकर आहे सध्या. तुफान असले दिवाय भाऊ, जिथे तुफान चालतो आपण तिथलं दिवाय. लय भारी वाटतंय रे, लय भारी वाटतंय. एवढं गार लागते का ना हवा, लय भारी वाटतं या. लय हवा मारतंय. लय भारी वाटतंय. जगबाच्या डोळ्यानं सीन बघायला तयार राहा. आता नॉर्मल थोडा उतार लागलेला ही बघा. आणि ह्या उतारानं जरा थोडं चाललं, जरा थोडं बरं वाटलं आता. पण बघस तर आता पुढं चढ आहे अजून. चढ लय मोठा आहेत ना पुढं. चढलं सुरुवातीचे दिवस, म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा सायकल चालवायला चालू केली ते नाही, केदारनाथला निघालेलो. पहिल्यांदा चालू केलं तर नाही, केदारनाथला निघालेलो. ज्यावेळेस सायकल स्टार्ट केली चालवायला त्यावेळेस दिवस आठवलं मला. भाऊ तुम्हाला घाम येतोय का? नाही तुम्हाला घाम येतोय का? तुम्ही मला घाम येतोय. एवढा घाम काय येतोय मला समजा. काय एवढा घाम येतोय मला. ही बघा पूर्ण भाऊ, पूर्ण पाटकावला, पूर्ण एकदम पूर्ण वाला भाऊ, पूर्ण वाला. माहित नाही कशामुळे एवढा घाम येतोय, पण मला घाम येतोय. भाऊ आपलं समजा ब्लॉग बघतात आणि तुमचं फार्म हाऊस आहे ते आता JCB तुमचे चालू होता ना. राईट रस्त्याकडे तर फार्म हाऊस आहे भाऊचं. आणि भाऊ आपलं संपूर्ण ब्लॉग बघते बरं का, संपूर्ण बघितले ना. भाऊची जिंदगी बघा किती ऐश्वर्यामध्ये आहे. भाऊ काय राव तुम्ही जिंदगी, खरं तुम्ही जिंदगी जगताय बरं का. आम्ही सायकलीवर कामानं मिलू.
दगड पडतो ते बघतोय. जिंदगीच आहे, पण माझी रफ अँड टफ वाली जिंदगी माझी. ही अशी माणसं भेटली का नाही, जरा थोडं मन मोकळं होतं, जरा थोडं. मी लय टेन्शन होतो, मी ह्यांना आधी तर बोललो नाही बरं का, पण त्यानंतर मी थोडा विचार केला. नाही रे म्हणलं, प्रत्येक माणसासंग जर म्हणलं तोंड आकडून जर बसायचं म्हणलं, हे मागून आले माझ्याकडं. हे एका साईडला थांबले होते. अरे त्यांचं काम चालू होतं, ते साईडला नव्हते थांबले. त्यांचं काम चालू होतं JCBचं. हां, त्यांच्या रानात JCBचं काम चालू होतं. त्यांचं फार्म हाऊस आहे पाठीमागं. तर ते आले माझ्यापाशी, मागून आले आणि नंतर मला म्हणाले की तुम्हाला काय हेल्प पाहिजे का माझ्याकडून. मी म्हटलं दादा काही नको, चला नाश्ता करूया, आपलं फार्म हाऊस आहे. मी म्हटलं नको दादा, मला काही नको. त्यानंतर मी जरा थोडं काय म्हणलं, मनातल्या मनात विचार केला की नाही रे म्हणलं, आपल्याला जे माणूस भाव देतो ना, तू त्याला भाव दे. बरोबर आहे ना, जो तुला भाव देतोय तू त्याला भाव दे. मग माझ्या मनात आणलं, ठीक आहे म्हणलं, हसून बोलूया. मग आपल्या चेहऱ्यावर दुःख लोकांना दिसतंय, पण दाखवून देऊ नको, हसून बोल, हसून बोल. मी असा प्रयत्न केला आणि मी त्यांना हसून बोललो आणि मला थोडं आता बरं वाटतं, नॉर्मल. आता चिडचिड होणार नाही माझी. तर असं काय ट्रॅव्हलिंगमध्ये समजा गोष्टी सहन लागते ते करायला, समजलं ना. हू हू टेनो टना टू टा नेनो ना ना माये माये नियाने. कुणी कुणी गाणे ऐकले. अरे थांबा. आपली स्टाईल खतरनाक आहे का नाही. थांबा. खरा हा चढ सुरू झालेला आहे आणि हा चढ खूप जास्त अत्यंत मोठा आहे. तर या ठिकाणं ना मला ताप होत आहे. तर ह्या तापाला मी टाटा गुड बाय कसं करणार आहे तुम्हाला दाखवतो. ती समोरची गाडी तेवढी जाऊ द्या. मग मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या चढाला आपण टाटा गुड बाय कसं करायचं असतं ते. तर ही गाडी आता गेलेली आहे आणि आता मी तुम्हाला ह्या चढाला टाटा गुड बाय कसं करायचं ते दाखवतो. ठीक आहे. हा अयो हा 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 हैया 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 हैया. हा कसा आहे. अरे खानदानी पहिलवान म्हणते ती आपल्याला. चला. हां चालू तुम्ही आता रस्त्याने बोलत चालता. आमच्या घरात तर तुमचा विषय काय, आमच्या घरात तर तुमचा विषय कायमचा असतंय. सोलापूरचं अख्खं कुटुंब भेटलंय. अख्खं कुटुंबच म्हणायचा. सोलापूरचं अख्खं कुटुंब भेटलंय. कसं वाटतंय बघून भेटून, कसं वाटतंय. आता रस्त्याने येताना माझं नाव काढत होतं ना. होय ना. ज्या माणसांच्या मी मनापासून आठवण करत होतो, एक फॅमिली मेंबर समजत होतो, कायमचा मी लाईक फॉलो करतोय, पण तो माणूस साक्षात भेटला ना, देव भेटल्यापेक्षा जास्त वाटला. भेटले मला पण लय बरं वाटतं. आपल्याकडे सोलापूरची येते आणि माझा पण जिल्हा सोलापूर आणि ही पण सोलापूर मधलीच ना. तर एकदम जवळ झालो आणि खूप जास्त भारी फॅमिली मेंबर भेटल्यासारखं वाटलं आज. तुम्ही लांब पुढे थांबवली गाडी. अच्छा, तुम्ही इथं गेले बघितलं का ना तुम्ही. अच्छा असं सिस्टम झालंय. चला काढू घे. कुठं निघालाय. तिकडे रायगडला वरती आता वर गेलता ना. मग आता फिरावून माघारी खाली का. फोटो काढा. अरे अर्धा झालं तुम्ही जाऊन वर. अर्धा झालं माघारी आला तुम्ही डायरेक्ट. चालू शकतो ना. चला बघू भावानं, मला पण लय घामी थोडी हवा खाऊ. चला. NS 200 माझ्याकडं. फायरिंग आहे का नाही पाहिजेची ही माझ्या मनात बसली. कुठे गेली गिअर आहे. वाटतं किती भारी वाटतंय. आहा आहा वा 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 किती भारी वाटतंय. घाम बघितला भाऊ, मला घाम किती आलाय ते. ला 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 ला. असा पण रस्ता असतोय का पापा. मला नाही लागलं पापा. आप कहाँ पे हो पापा. अरे यार रस्ता बघितला का भाऊ. रस्ता काय आहे रस्ता घाट आहे बघायचं का. हो घाट हो का. असंच जायचं आहे भाऊ. हो का असंच तिकडं तिकडून तसंच याडा मारून पडल्या साईडला आणि मग इकडे पुढं राही रायकडे. हवा आता तर मला पाणी पण नाही प्यायला. ठीक आहे ना. तर जाम टेन्शन आलं आहे. त्या टेन्शनला पाठीमागं कसं हाकलून लावायचं ना. ऐका आता आधी ना तुम्हाला मनामध्ये ना एक तुम्हाला चांगलं छानसं असं एक प्रेमळ गाणं हुडकायचं या. हां मला एक जुनं गाणं आठवलं. हा आया हा राजा बंगले के पीछे शेरी बेरी के नीचे है रे प्यार 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 प्यार. असा काहीतरी दिवस एन्जॉय करत पुढं चालायचं आज. भरपूर टेन्शन आहे भाऊ, पण ह्या टेन्शनला ना टेन्शनच्या डोक्यावर मात करून आपण चालायला आपण मराठी माणसं खूप जास्त खतरनाक आहे. ब्रदर इधर पाणी आहे का पिणे के लिए.
पानी मानुस की है मानुस की। भाई ने दिया पानी। भाई कहाँ से हो? एमपी से। एमपी में कहाँ पे? जबलपुर। अच्छा, वो तो उत्तर प्रदेश में आता है ना एमपी। मैं आया हूँ आते समय वहाँ से, क्या बोलते हैं वो, मुजफ्फरपुर है ना, गोरखपुर, मुजफ्फरपुर, दरभंगा, ये सब करते हुए आया हूँ वेस्ट बंगाल से। अभी ठार आलेली फिरावून 2 मिनटं इशी जरा थोडी गार चिल्ड कूल हवा घेतो, म्हणजे मला जरा थोडं बरं वाटेल. हां थांबा रे 1 मिनटं. हां ओके. हां कसं वाटेल तुम्हाला भावांनो जर मी पूर्णपणे घामानं वाला आहे आणि मी बसले सलग एकदम 5 स्टार थारमध्ये एकदम भाऊ संग. अरे कसलं गार लागतंय, मी पूर्ण मला झालंय घामानं. लय गार लागतंय. असं वाटतंय का नाही एखाद्या नदीमध्ये मला फेकून दिले काय असं वाटायला लागलंय मला. मग ते बघू चॉकलेट क्रीम बीम वगैरे काय भेटलं तर. सध्या लागणार परिस्थिती अशीच आहे. तर आता गॉगल लावायची वेळ आहे. आता सध्या तुमचा गणेश भाऊ वाघ आहे, वाघ. सायकल लाव तू. आता सध्या वाघ आहे. नॉर्मल मला थोडं बरं वाटतंय. गार म्हणजे काय झालं नाही, शर्ट पूर्ण माझा घामानं भिजलाय पूर्णपणे आणि ही गार हवा चालू झाली या तर ना शर्ट असा पूर्ण गार लागतोय. गार उन्हामध्ये गेलं का नाही आता डबल झटका आहे भाऊ, डबल पॉवर आहे आता. हां ऊन म्हणणार मी तुला थोडंफार सुटका दिली होती नॉर्मलची, तो आता शॉर्टकट घेतलाय लाईफला. आता मी तुझ्यावर जाम आता ताव मारणार नाही आता खाली उतरलं की. सकाळी जिथं मुक्काम केलं ना तिथं निघालोय सध्या आम्ही आता. भाऊ कसं वाटतंय? भारी वाटतंय ना. पण काय पण म्हणा बरं का, तुम्ही जिंदगी जगताय बरं का, म्हणजे जोक नाही असं. म्हणजे अहो काय नॉर्मल आहे का? अहो म्हणजे विचार करा ना तुम्ही, जरा थोडं थारमध्ये फिरताय तुम्ही राव, थारमध्ये. म्हणजे बघितलं ना भाऊ काय काय लोकांची आयुष्य असं आहे का नाही, पूर्ण लक्झरी टाईप, नुसती लक्झरी टाईप. आणि ही माझं बघितलं नाही का, माझं असं आहे का नाही, ह्यांच्यामुळे मी लक्झरी लाईफ जगतो या. माझं असं चालू आहे त्याला. पाणी मारत होतो भाऊ कुत्र्याला उशी घ्यायला लागते आजकाल. कुत्र्याला उशी जोक नाही. तुम्हाला काय वाटलं माणसाला उशी, कुत्र्याला पण उशी लागते भाऊ, बरोबर आहे का नाही? कसं आहे कुत्र्याला पण आळूक्या पुळुक्या द्यायला लागते त्या, कारण की तो पण एक जीव आहे. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही फक्त चांगला होता. नाश्ता बिष्टा करून आम्ही निघलेलो साथीला. चला मी घेऊ का व घेऊ का मी द्या इकडं हे धरा. हां चला आज चालला का आता मी थार चालणार नाही भाऊ. थार ही थार ना एक दिवशी ठार करून टाकेन माणसाला. कशी ना आज ना मी आज मी सदलाक ही ठार चालतोय. ठार आज सदलाक ठार चालवतोय भाऊ, थार. आणि ही थार आहे ना ही आपल्या फॉलोवर भाऊची गाडी आहे. अरे वा ठार मध्ये आता बघा ती मजा. हिला चालवायची क्रेज वेगळी, हिची क्रेज वेगळी आहे. कोण नाही ना पुढनं त्याला साईडला. डिझेल आहे पेट्रोल आहे? डिझेल. भाऊच्या वडिलांना व्हिडिओ बघितला का नाही, तू गाडी इथं पुढे हात लावायचा नाही माझ्या गाडीला. एक कुटना झालाय बघायचं भाऊ तुम्हाला. कुटना बघायचं का? ही बघा तेव्हा ही टिपर का पडायला लागलाय भाऊ, अख्खा टिपर लागलाय पडायला. त्याने पॉकलेवाल्यानं मागणं दाबून धरलंय, पंप फुटला या. पॉकलेवाल्या भाऊनं दाबून धरलंय. जाऊ द्या चला असू द्या, निघू आपण आपली गाडी सोडूया आणि आपण निघूया. भाऊला मी थोडं सामान होतो भाऊ, मी येण्यासाठी ही आणलेलं आहे. हे काय आहे मला सांगा. भाऊ पण निघालेले ते एकदम मस्त. धन्यवाद. चला येऊया भावांनो, आठवणीत राहून द्या तुम्ही उद्या ब्लॉगमध्ये आपल्या. हां चला पण थोडीच वेळ पण मजा आली भाऊ. ही बघा पाण्याची बाटली घेऊन आलो मस्त एक. मन का नगर तखाली तू थी बड़ी थी जाली, होली के रंग फीके पे नूर थी दिवाली. नी 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 आया है अब के मौसम कैसा खुमार बनके. ला 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 आया है अब के मौसम कैसा खुमार बनके. मेरे दिल में यूं ही रहना हार्ट अटैक बनके.
दिल का रिश्ता ओय ओय बड़ा ही प्यारा था अभी टूट जाता. हा. मी आणि हार मानन कोणी कोणी विचार केला होता की मी हार मानलं म्हणून. मी असा आहे का नाही, मी असा आहे भाऊ. हां, ही नवीन स्टाईल आहे आपली. वर आपली लक्ष्मी भावांनो जी की पॉकलँड खतरनाकमध्ये ही तर आपली सायकल. विचार चाललाय पॉकलँड चालवायचा, पण या भावाला विचारतो मी, अजून विचारला नाही की मला चालवाय देईल का. चला भावाला विचारू. भाई अगर मैं आपको पूछूंगा कि भाई मुझे पॉकलैंड चलाने के लिए थोड़ा दे दो तो क्या आप दोगे? दे सकते हैं. दे सकते हैं, ठीक है. तो क्या मेरे को चलाने के लिए आएगा? आगे क्यों नहीं, मैं बताऊंगा ना. अच्छा आप बताओगे. हाँ. तो अभी चला सकते हैं. आराम से. चला आता बघूया आपण आतमध्ये काय सिस्टम आहे. चला चलो चला चला थोडं बघू जाऊन थोडी मजा करूया. चला पण ह्या भावाला माहीत नाही बरं का की मला पॉकलैंड चालवायचं म्हणून. चला चला बघूया. अपना बिहारी बबू अपने साथ है. भाई यहाँ पे धूप कैसी है? बहुत डेंजर है. आपके यहाँ पे है इतना धूप है आपके यहाँ पे? हाँ, हम लोग के यहाँ पड़ता है. अभी इनका बारिश का मौसम है ना. अच्छा. अभी नहीं पड़ता है. अच्छा अच्छा. हे काय बकेट है का बकेट है? भाई कितना बड़ा बकेट है यार. अच्छा अच्छा यहाँ से ऊपर चढ़ना है ना. चलो. अच्छा हाँ एक्सीलेटर है. ओके स्टार्टअप. ओके पावर मोड. ओके आता ओके याला केलं मैं फुल स्टार्ट. ये लॉक है. ठीक है हाँ आप आ जाओ. हाँ यहाँ पे हाँ ठीक है. चला नुसतं ओके. ये AC अच्छा है. अच्छा एसी. अच्छा इसमें एसी भी है. देखिए. हाँ हाँ अरे भाई साहेब आतमध्ये एसी भाऊ पॉकलँडमध्ये एसी अक्षरशः. अरे वाह काय भारी वाटते. अच्छा एक्सीलेटर कहाँ से बढ़ना है? यहाँ से. अच्छा ठीक है एक्सीलेटर कर दिया चालू आणि आता बघा मजा. ओके ला 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 ना 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 चला रहे. कैसा है हमारा बच्चा? कैसा है कैसा? अच्छा चला रहे. नहीं यार मेरे को नहीं आता भाई मेरे को नहीं आता चलाने के लिए. भाई ये गिर जाएगा. ओ भाई साहब ये तो बहुत ही खतरनाक मशीन है भाई. यस अब बताओ. नहीं अच्छा. नहीं आ रहा है मेरे को. बहुत अच्छा आ रहा है. नहीं मेरे को नहीं आ रहा है भाई. आ रहे हैं. भाई आ रहा है ना थोडा आ रहा है ना थोडा दे रहा है ना. पॉकलँड मध्ये अक्षरशः एसी या ही बघ का भाऊ एसी भाऊ एवढा भारी चिल्ड चालतोय ना. आणि मी माझी लक्ष्मी चालते. माझी लक्ष्मी. तो बताओ मैंने कितना साल चलाया होगा इसको बताओ. आप भाई मैंने 15 साल चला है. 15 साल चला है. अभी मैंने 3 साल पहले मशीन ड्राइविंग करना छोड़ दी क्योंकि मैं दुनिया घूमने पे निकला हूँ. अच्छा. अभी तक मैंने 3 कंट्री साइकिल से घूमी है. ठीक है 3 कंट्री. भावाला माहित होतं. भाऊ भ्याला पहले तो डर लगा होगा कि भाई आएगा नहीं आएगा. तो मैं तो बताया ना कब चलाए हुए हैं. ह्या भावाला माहित नव्हतं की मला मशीन चालवायला. अचानक बसलो भाऊ धुरळा उडवून टाकला पूर्णपणे. चला मी पण आजचा पूर्ण दिवस एकदम एन्जॉयमध्ये करायचा ठरवलं होता आणि होतोय ती. भारी वाटतंय खूप जास्त. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला पॉकलँड चालवायचं का? मला कमेंट करून सांगा तुम्ही. चला पहिली बार लिया आ गया. नमस्कार काय म्हणता? काय चाललं? एकदम मस्त. आता रायगडला चाललोय ना. ओके. रायगडला मस्त मध्ये चाललोय. फॉलोअर भाऊ आपल्याला कुठून भेटत राहतात. 100. कहाणीमध्ये आला एक खतरनाक मध्ये एक ट्विस्ट. आपल्याला भेटलेले तिथं आपले भाऊ ज्यांचं इथं वरती होमस्टे पण आहे. मंगेश आवकेरकर आणि यश आवकेरकर. हे हा का कुठला आहे तुम्ही? नाशिकचा आहे. ठीक आहे. बापरे अरे भाऊ लेडी गाडी चालवती. ताई त्या कोणतरी गाडी चालवते. ते माझी ड्रीम गाडी चालवते.
ही गाडी ना ही ड्रीम गाडी माझी. हिला ना मला पूर्ण कॅरेवन करायचं आतमधनं. नाही मी आता 2 महिने झाले या गाडीला घेऊन. आणि मी पहिले नाशिकला सिटी बसला ड्रायव्हर होते, पहिले मुंबईला ड्रायव्हर झाले, त्याच्यानंतर मुंबईमध्ये वातावरण सहन नाही झालं, त्याच्यानंतर नाशिकला सिटी बसला गेला. ओके. महाराष्ट्राची पहिली महिला बस चालक बनले. बाप रे. तर आपल्या समोर कोण नॉर्मल व्यक्ती उभा नाही, ते महाराष्ट्रातल्या पहिल्या गाडी चालक आहेत भावना, जोक नाही. आणि ही गाडीची प्राइस काय आहे? हिची ऑन रोड 35. 35. ओके 35 म्हणलं तर ठीक आहे. आणि ही मोठी काय छोटी आहे? ही 17 सीटर गाडी. अच्छा ही 17 सीटर आहे. ही कॅरेवनसाठी एकदम परफेक्ट गाडी ना. ही माझा करायची मला असली गाडी. ही पुशबॅक सीट येईल. ओके. आणि फुल एसी गाडी. ओके ओके. मला सांगायचं नव्हतं की माझं ड्रीम काय आहे ती, मला सांगायचं नव्हतं बरं का. पण तोंडातनं निघलं, ती गाडी थांबली ना, ती दिसली, ती माझ्या तोंडातनं निघलं की ती ड्रीम गाडी माझी. आणि ड्रीम का सांगतो तुम्हाला, ही गाडीला भावनो ही मला कॅरेवन करायची, हिला पूर्ण आतमधनं घर बनवून मला ह्याच्यावर इंडिया टू लंडन करायचं ह्या गाडीवर, समजलं ना. तर ही स्वप्न आहे भाऊ माझं. आणि मी सांगून दिलं होतं तुम्हाला, अचानक निघले तोंडातनं, त्याला मी काहीच करू शकत नाही, आवरू शकत नाही, ती मोह आवरू शकत नाही. हा हा हा. चला 1 किलोमीटरवरती 5-8 गाव आहे आणि तिथून पुढे 1 ते 2 किलोमीटर नंतर ना रोपवे येतो या, तिथं सायकल आणि तिथं आपली रूम ही समधी बुकिंग झालेली, तिथं जाऊन आज थांबायचं आहे. आणि ऊन कमी आज, त्यामुळे थोडं भारी वाटतं या. आता मला म्हणले की काय दादा काय म्हणतात ते? भाकरवडी खायची का? ही भाकरवडी काय मला एवढं काय माहीत नाही. आता दादा बघू सांगतील. अच्छा हे आहे का? मी कधी खाल्लं नाही असलं, बघू दे हे कसं लागतं. भाकरवडी आहे. अच्छा भाकरवडी ह्याला काय म्हणते बरं? हा भाकरवडी म्हणतात त्याला. भाकर आता नावच आहे ते भाकरवडी. हो का? नाही घ्या नाही घ्या. नाही आताच एक गाव घे दादाचा मांजरा का. मी पहिल्यांदा रायगडला आलो. ही माझ्या पाठीमागचा रायगड आहे भावांनो. आयुष्यपत रायगड आहे माझ्या पाठीमागं. ती बघा तेव्हा टकमकटुक तेव्हा ती आहे ना, तेव्हा ती लगभग टकमकटुक आहे. मला वाटतंय काय बुरुज आहे भावांनो, कसा बुरुज आहे. आयुष्यपत अरे काय रायगड आहे. अरे किती उंचावरती हा बघा ना तुम्ही. अरे ती बघा तेव्हा जाणारी वाटतं का वाट. अरे ह्याला बघून ना अंगावर काटा आहे, सावकत आलाय. आयुष्यपत अरे अरे कसला रायगड आहे हा. ती बघा. तुझ्या बाळा मला घे तुला ला 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 ला. भावाला घेण्यासाठी आपल्याला समोर आहे रायगड. आणि आता मी भाऊच्या गाडीवरती बसून रूमकडल्या साईडला निघालो आहे, कारण सर आरामाची गरज आहे. डोकं दुखतं यामध्ये, जेवण नाही केलं, भुका लागले ते. तर चला जाऊया सामान घेऊन. सायकल इथंच लावली मी, खालीच लावली सायकल. आयो फायनली आलेलो भावांनो AC रूममध्ये. आपल्या भावाचं इथं हॉटेल आहे, तुम्हाला मी दाखवून देईल कुठं आहे ती, आल्यानंतर नक्कीच या. आणि इथून पुढूनच ना ही बघा ह्या से जाने के लिए अपने को शॉर्टकट आहे आगे, ठीक आहे. तर मी विचार करतोय की मी शॉर्टकटनं जाऊ आणि नंतर खाली उतरताना पायऱ्यावर येऊ. शॉर्टकटनं बघूया कसं वाटतंय जायला. मी विचार करेल ह्या गोष्टीवरती की मला कसं जायचं आहे. गुळविंगुळ करतो मी खूप जास्त, माझी हालत खराब आहे सध्याला. तुम्ही बघताय 2 दिवस झालं. भावानं मला मदत केली रूम बिम देऊन एकदम मस्तमध्ये. तर भावा तुझं कॉन्टॅक्ट नंबर काय असेल तर नंतर देतो का देतो? नंतर ठीक आहे नंतर देऊन टाकेल. ठीक आहे चला नंतरच्या व्हिडिओमध्ये भाव देऊन टाकेल कॉन्टॅक्ट नंबर. तर आताच मी आंघोळ करतो आधी मस्तमध्ये. आयुष्यपत जेवायला काय काय आलंय रे. पण मी फक्त ह्यातला भात खात नाही रे, भात खात नाही मी. ही बघा भावांना जेवायला काय काय आलंय. ही आली पुरी. आयुष्यपत ही काय बेसन दिसतंय. सकाळ तर जेवण नाही केलं भाऊ. बेसन पुरी भाऊ. अशा रूममध्ये येऊन असं जेवण करणं वा. पंचपक्वानाचा भोग आहे भाऊ दुपारच्याला. कारण की आज जेवण नाही केलं ना. तर आणि आज सकाळ तुम्ही बघितलं माझी कंडिशन काय, सकाळी बघितलं तुम्ही. आणि आता कंडिशन काय आहे, ह्या गोष्टीमध्ये एक गोष्ट मला शिकाय मिळली. कंडिशन किती बिकट असू द्या, तुम्हाला पॉवरफुल राहणं खूप महत्त्वाचं आहे. मी स्वतःवर काम करत गेलो मी आज दिवसभर.
माझा मूड फ्रेश करायसाठी ना मी लोकांसंग मुद्दा म्हणून हसून बोलायचो, मूड नव्हता तरी पण. ही ताक आहे, पुऱ्या आहे त्या, आणि पंचपक्वानाचं जेवण आणि AC रूम. भाऊ अजून काय पाहिजे सांगून द्या. आता मला धुवायची ती कपडे मध्ये. हे बघा एवढी समधी कपडे आणि ह्यात मध्ये नाही काहीतरी थोडं कहाणीमध्ये ट्विस्ट आणायला लागेल. अच्छा इकडं बसलंय. ओके ही ह्यात घालून ठेवतो. ठीक आहे, ही शर्ट आहे, ही शर्ट गेला ह्यातमध्ये. ओके ठीक आहे चला ह्याला बी घातला ह्यात निर्म्यात. चला आता ह्याला बी घातला ह्यात निर्म्यात. ओके आता ओके ठीक आहे. थोडं पाणी. ओके थोडं निरमा, थोडं नाही भरपूर झालाय. असू दे काय अडचण नाही, चालू नाही. कारण की उद्या त्याला आपल्याला जाते रायगडावरती आता, त्यामुळे समजा काम आधीच करून घेतो मी. मला उद्या कपड्यात घालाय त्यामुळे, समजलं ना. चला ओके. हे शेक होल असतोय आपल्याला, हे माहिती आहे ना. 2 दिवस आपली परिस्थिती खूप जास्त खराब होती, तर आता इथून पुढं मी थोडाफार स्वतःमध्ये लक्ष द्यायचा पूर्ण प्रयत्न करतो. डोळ्यापासलं माझं नॉर्मल थोडं कमी झालं आहे, त्यामुळे आता काय ठीक आहे समजा गोष्टी. ही आपली रूम आहे, आज अशी काहीतरी झोपणार आहे. वरती AC लावलेला आहे मी, म्हणजे कसं तुम्ही बघितलं दिवसभर 2 दिवस माझं काय हाल चाललं आहे ते, त्यामुळं तुम्हाला समजू शकता की AC रूम कशामुळं आहे, काय कारणामुळं आहे. आणि समोरच्या साईडला इथून दिसतो बघा रायगड. इथून वरला साईडला कुठं रायगड आहे. आणि आजचा आपला असा मुक्काम आहे. मी जेवण वगैरे काय केलेलं नाही, मीच लाग डाईटवर आहे जरा नॉर्मल थोडं, तर जेवण काय करत नाही. तर आजचा व्लॉग असा काहीतरी होता. तर म्हणून कसा काय वाटला व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया फुल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. ह्या व्हिडिओसाठी काय काय लागतं करायला बघितलं का.